नील, बाबा प्लीज, आता मला तुमचं कोणतंही लेक्चर ऐकायचं नाहीये. हे बघ, मी तुला इथे लेक्चर द्यायला आलेलो नाहीये आणि फक्त तुझीच चूक आहे असंही माझं म्हणणं नाही. मला हे मान्यच आहे की तिलोत्तमाची चूक आहे. तिने तुझं आणि सानिकाचं लग्न होऊ द्यायला काहीच हरकत नव्हती. पण तेव्हा जर तुला सानिकाविषयी एवढं वाटत होतं तर तू ठाम भूमिका का नाही घेतलीस? तेव्हा जर तू ठाम भूमिका घेतली असतीस तर चित्र खूप वेगळं असतं. सारंगच्या बाबतीत विचित्र परिस्थितीत लग्न झालं, पण तो आजही सावलीच्या मागे ठामपणे उभा आहे. तसा तू ठामपणे का नाही उभा राहिलास? पण बाबा, त्यावेळेला आईच्या निर्णयाचा सन्मान केला त्याने. ठीक आहे, तेव्हा केला ना. मग आता फक्त तिलोत्तमाला कसा दोषी ठरवता येतो? कारण मला माझ्या चुका कळतायत बाबा. तिने सांगितलं म्हणून मी ऐश्वर्याशी लग्न केलं, पण तिने काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मी घटस्फोट घेतोय आता तिच्यापासून. म्हणजे मी हिला न विचारता काही निर्णय घ्यायचा नाही का? तुमचा संसार तुटू नये एवढंच वाटत होतं आईला. अरे पण लंडनला सोडून ये हे तीच म्हणाली ना. तिचाच निर्णय होता हा. मग आता ती लंडनला असताना आमचा संसार होणार कसा सारंग? अरे नील, उलट तिलोत्तमा तर म्हणत होती की ऐश्वर्याला आपण एक शेवटची संधी देऊया. म्हणून तिने मला ऐश्वर्याला फोन सुद्धा करायला सांगितला होता. मी फोन केला पण ऐश्वर्याने उचलला नाही. आणि मग अचानक तिचा हा मेसेज आला, तेव्हा आम्हाला हे घटस्फोटाचं प्रकरण कळलं. कळलं ना, मग आता जे आहे ते ऍक्सेप्ट करा ना. नील, हे बघ, तुझं भलं व्हावं, तू आनंदी राहावास असं मला, आईला, आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आता घटस्फोट हीच तुझी मर्जी असेल तर आम्हाला ते मान्य करावंच लागेल ना. ठीक आहे, मी बोलतो तिलोत्तमाशी. बाबा जे हवंय ते करा, पण प्लीज मला आता एकटं सोडा. राहू दे त्याला एकटा, आपण नंतर बोलू. चला. अमृता, ये जरा इथे देवापाशी आणि त्या पोरीला सुद्धा घेऊन ये. या. हात जोडून माझ्याबरोबर प्रार्थना करा. देवा, आमच्या घरात सुख, समृद्धी, शांतता सगळं काही नांदू दे. एकमेकांमधले गैरसमज अगदी दूर होऊ दे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या घरावर कुठलंही संकट नको आणूस देवा. कुठलंही संकट सांगून येत नसतं तिलोत्तमा.